नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूज चॅनल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर संघटक सचिव निलेश म्हैसने यांना दिग्गजांच्या शुभेच्छा. निलेश म्हैसने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे नेते सुरेश गुले आदी मान्यवरांनी निलेश म्हैसने याच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हैसने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार. आज आमच्या सर्वांचे सहकारी मित्र त्याची मैत्रिणी त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून हा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी एकत्र आलेला आहे. या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने निलेशजींना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं व आरोग्यदायी जावं. खरं तर निलेशजींच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर खूप समाजसेवेचं वेळ असणारा, स्वतःचा परपंच, काम ह्या सगळ्यातून वेळ काढून समाजसेवा करणारं ही व्यक्तिमत्व अनेक वेळा आपण लाईव्हच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की निलेशजींचा व्हिडिओ येतो. मी रस्त्याने कामाला जात असताना किंवा घरी जात असताना कुणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, कुणी वयस्कर आजी आजोबा असतील, आता सहकार्य करण्याची भूमिका ते कायम निभावतात. कारण असे समाजसेवक खरं तर खूप कमी आहेत. राजकारणात राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विचारधारेचं काम करत तर ते आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी करत असतात. निलेशजी, तुमच्या समाजकारणाला, राजकारणाला, तुमच्या अखंड आयुष्यासाठी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं. तुमच्या हातून अशी समाजाची सेवा घडू असे विचारतो प्रार्थना करतो. एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा थांबतो. परिषद नुकतेच इलेक्शन पार पडलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये सर्व सहकाऱ्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांचं एकदम मनापासनं हाडामासाचा कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने निलेशजींनी दोन्ही गावामध्ये किंवा नगर परिषद हद्दीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यांच्या कामाला यश सुद्धा आलेलं आहे. त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो.